संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। आरोपीकडून जप्त केलेला मुद्देमाल खरं तर कायदेशीर प्रक्रिया करूनच पूर्ण फरियादी परत केला जातो। मात्र ज्याची चोरी झाली त्यांना एक विशिष्ट कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून चोरी गेलेला मुद्देमाल पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दिला जातो। जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने 15 फरियादी 1,20,000 रुपये रोख व 6.5 लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने परत देण्यात आल्याचं जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वागचौरे यांनी सांगितले। जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये शुक्रवार दिनांक 13 रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विजय मल्हार मुंडलिक राहणारे जेजुरी, शुभम कृष्णकुमार दुबे राहणारे जेजुरी, दीपक माणिकराव कोंडे राहणारे गुळूंचे, श्रीमती अलका पोपटकर राहणारे गुळूंचे, चंपकलाल यशवंत आडसळू राहणारे पिंपरी खुर्द, रंगवाई बापू केसकर राहणारे खोर, तुषार चंद्रकांत खैरे राहणारे कोथळे, जनार्दन अनंत शिवडीकर राहणारे वरळी कोळीवाडा मुंबई, आम्रपाली अरुण वेद पाठक राहणारे नीरा, शिवाजीराव काकडे राहणारे निंबूत, राणी बाळू चव्हाण राहणारे पिसोटी, सतीश ताब्याला थोरात राहणारे खुटगाव तालुका दौंड, शशिकला संजू चव्हाण राहणारे कल्याण ठाणे, सतीश हनुमंत बिराजदार राहणारे लातूर, असलम नसेल खान पठाण राहणारे सुकलवाडी तालुका पुरंदर यांना 1,20,000 रुपये रोख रक्कम व 6,50,000 रुपये किमतीचं सोनं चांदीचे दागिने परत करण्यात आले। आपले चोरीला गेलेले दागिने व पैसे विनासायास परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वागचौरे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, नामदेव तारडे, रुपाली पवार आदींनी हा उपक्रम राबवलाय। फोटो पाठवलाय। चोरीला गेलेले दागिने व पैसे जेजुरी पोलिसांकडून नागरिकांना परत देण्यात आले। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नितीन राऊत, जेजुरी। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।